उम्र सारी। आई आई बाई तू इथं काही आली आता थोड्या वेळात घरीच येत होती ना. इथं नाही यायचं होतं बेटा. तुला तर माहित आहे मालकीनला कोणी आलेलं पटत नाही. आई मी UPSC ची परीक्षा पास झाली. मी पेढे घेऊन आली ना. आई त्या मालकीनले पण हे पेढे दे ना. त्यांच्यासाठी आणले मी हे. ते ऐकून नाही का लय खुश होती. हो बाई नेहा पण मी मालकीन घेईन काय. बाई नेहा मालकीनले कशी. रत्नबाई काय चालू आहे? हा काही नाही बाई माई पोरगी आली होती. हे माई मुलगी आहे नेहा. तुम्हाला तर माहित आहे हे UPSC ची परीक्षा पास झाली ना तर तुमच्यासाठी पेढे घेऊन आली होती. तुम्हाला तर नुसते बहानेच पाहिजे. काम टाकून दिले घरातले आणि बसले इकडे पोरीसोबत गप्पा करत. ठीक आहे ते पेढे वगैरे मला चालत नाही. आधी घरातले कामं आटपा तुम्ही लवकर. हो बाई बस आता थोडेसे भांडेच राहिले करतो ना मी. जातो मग घरी. तू ये आता लवकर घरी, हा? मॅडम मला तुमचं साईन पाहिजे होतं. माझं एक काम होतं तुमच्याकडे. मला माझ्या डॉक्युमेंट्सवर सही पाहिजे होती तुमची. कोणतं डॉक्युमेंट आहे काकू? अरे मॅडम तुम्ही तू तर रत्नाबाईची मुलगी आहे ना. बरं झालं तू ओळखीचीच निघाली बाई. तर माझं हे शासनाने मला कंपनी बंद करण्याचं नोटीस पाठवलं आहे. तर त्याच्यावर सही करून दे बरं तेवढं. ओळखीचं आहे म्हणून काय झालं? माझी कंपनी खूप चांगली आहे. माझी कंपनी सर्व्हिस पण खूप चांगली देते. तरी पण मला शासनाने कंपनी बंद करण्याची नोटीस पाठवली आहे. आता याच्यावर फक्त तुझीच साईन राहिली आहे. तर तेवढी साईन मारून दे. बरं झालं बाई तू कलेक्टर झाली. आता आमच्या सगळ्यांच्या कामी येशील तू. मी तर तुझ्या आईला खूप मदत करत होती तेव्हा. मी याच्यावर साईन नाही करू शकत. तुमची कंपनी ही इल्लीगल आहे आणि या शहराला तुमच्या कंपनीमुळे खूप प्रदूषण होत आहे. लोकांच्या आरोग्याला खूप धोका आहे. मी साईन नाही करू शकत. तुम्ही जाऊ शकता. खरंच कोणालाही कमी लेखू नये. कारण कोणाची वेळ कशी येईल काही सांगता येत नाही. म्हणून गरीब असो श्रीमंत असो सर्वांना सारखं नेमा आणि चांगलं पहा. जमिनीच्या भांडणात पडू नका कारण कोर्ट कचेरीच्या पायऱ्या चढता चढता जीवन संपून जाईल. आई मालूबाई इकडे या. काय म्हणतो रत्नाबाई? इकडे बस बरं. काम आहे विचार तुझ्यासोबत. काय म्हणतो? अहो बस थोडीशी. मला काम होतं हो बिचारी. कोणतं का? माय मला लय अर्जंट काम होतं. कोणतं व सांगशील? हाय काय थोडंसं. काय माय एवढ्या दुरून बोलावलं हाय ना. पाहिजे का तुले? हो दे बरं. हे घे. माय बरं झालं बाई भली तलप आली होती हो बिचारे. हे नसलं ना तर कामच सुचत नाही. घे ना मग. पकड. कावा आई तू तंबाखू खाल्ला नाही पाहिजे म्हणून मी तू तंबाखूची पुडी फेकून देतो आणि तू त्या मालूबाईला तिथून आवाज देतो तंबाखू दे म्हणून थोडासा. तुला माहित आहे ना तंबाखू खाल्ल्यानं कॅन्सर होते म्हणून. बरं फक्त आखरी बार. आता याच्या पुढे नाही खाणार हो बाई. अव आई तू रोजच अशी म्हणते ना आखरी बार आणि त्या मालूबाईला बोलावतो रोज. ओ मालूबाई आता तुम्हालाही सांगतो तुम्ही जर तंबाखू घेऊन येत असाल ना तर तुम्ही बिलकुल यायचं नाही माझ्या घरी. अय बाई मी काय तू आईले तंबाखू द्यायला येत असतो काय? तू यायस तर मला रस्त्यानं जातो तर बोलावते. तेवढा मैत्री धर्म निभवा नाही लागत का? आणि काय म्हणून तू माय मले इथून जाते म्हणून मला आवाज नाही देत. मी बरं आता शपथ घेऊन सांगतो या तंबाखाची की मी आता तंबाखू याच्या पुढे खाणार नाही. फेक मग तो हातातला तंबाखू आताच. फेकला हो बाई. मालूबाई 哎呦我的妈！
नाही बाई रत्ना, सकाळी सकाळी गाडी साफ करून राहील, कुठं बाहेर चालली का तू? नाही हो बाई, कुठंच तर नाही चालली. मग सकाळी सकाळीच भिल्ली गाडी साफ करायला. अहो तुले तर माहित आहे, हे गाडी किस्तीनं घेतली. 2-3 महिन्यापासून मी ह्या गाडीची किस्तच नाही भरली बिचारे. तर किस्तीवाले लोक येऊन राहिले हे गाडी घेऊन जासाठी, म्हणून मी साफसूफ करून राहिली. गाडी जर साफसूफ नाही केली तर ते लोक काय म्हणतील, हे लोक गंदे राहतात, हे गाडी बी गंदी करून ठेवली. का व रत्ना, तो अचानक किस्त नाही भरणं होत, कायले घेतली मग ही गाडी? अहो माय, त्या शांतीनं गाडी घेतली होती की नाही तर लय मोठेपणा दाखवते. मी एक दिवस तिले बैरमले जायचं होतं, तर मग मी तिले गाडी मागितली. तर काय म्हणे, आमच्या इथंच आहे काय म्हणे तुम्हाला गाडी, जा म्हणे दुसरीकडे, गाडी गिडी नाही आहे म्हणे. मग मी तिच्या जिद्दीवरच दुसऱ्या दिवशी गाडी आणली हो बाई. वा वा, किती मस्त व बाई. बाई, असा देखावा काही कामाचा नाही. जेवढी चादर असली तेवढेच पाय पसरा लागते. या देखाव्यामुळे किती लोक बर्बाद झाले माहित आहे का तुले? गाडी घेणं म्हणजे हत्तीस पोचलाय. आपल्या गरिबानं असा देखावा करू नये. काही पैशाचा फायदा होण्याकरिता जुन्या गाड्या खरेदी करू नका, कारण गाडी सडकेपेक्षा गॅरेज मध्येच उभी राहील. तुमच्या गाडीला नाही पण तुम्हाला हार्ट अटॅक नक्की येईल. हो आत्याबाई, मला सांगा ना, तुमची सासू कशी होती? कशी म्हणजे ते तुमच्या सोबत कशी वागायची? सांगू बाई, मायासारखी सासू तर कोणालाच भेटू नये. भाजी केली तर म्हणे तिखटच झाली, भाकर केली तर म्हणे जडकीस केली, पोया केल्या तर म्हणे दातानं तुटतच नाही. आणि त्या मायनं काय म्हणे तुले असंच शिकवलं काय, अशी टोमणी द्यायची बाई माझी सासू. हो का आत्याबाई, सर्व सासवा का अशाच असत्या का हो? हो ना माय, साऱ्या सासवा अशाच असतात. खरंच आत्याबाई, सर्व सासवा अशाच असतात? हो ना माय, साऱ्या सासवा अशाच असतात. पण तू काऊन विचारून राहिली व? काऊन नाही आत्याबाई, सहजच विचारलं. आणि समजणे वाले तर समजले असते ना. No, 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 no.